हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. आय होप की सगळे मस्त मजेत असाल. तर इथे बघा ताई ना नारळवाल्याकडून नारळ फोडून घेत होती. त्यानंतर इथे पपई तोडायला चढलेली होती. झाडावरच्या पपया खूप छान पिकलेल्या होत्या, मोक्षला खायचं होतं म्हणून तिथे चढलेली होती. तर त्या आजी तिला काठी देऊन आल्या. तिने छान पपई वगैरे खूप 5-6 म्हणजे जास्त 9-10 पपया काढल्या तिथून झाडावरच्या आणि लगेच आम्ही कापून पण खाल्ल्या. खूप गोड होत्या. आणि इथे बघा काल हे टाकलेले नारळ सुकले ना, आज परत मम्मीच्या इथे नारळ आलेले होते. तर मम्मी ते सुकवून परत चुलीला वापरतात. आता गॅस कमी वापरायचा त्यामुळे हे गॅस महाग झाला आहे, त्यामुळे मग असे चुल्यावर स्वयंपाक वगैरे चालू होते. असं छान पपई वगैरे खूप गोड होते. आम्ही सगळ्यांनी खाल्ली. इथे ना मोक्षू चिमणीला दाणे टाकलेले होते मम्मीने, ते मोक्षू खात होता. मोक्षूचं तोंड चालूच राहतं, इकडे आल्यापासून सारखं काही ना काही खातच राहतं. इथे बघा आजींना ना आधीच ताईने खूप 5-6 पपया तोडल्या त्या छोट्या छोट्या, आणि तिकडे दुसरीकडे पण जाते झाडावरच्या, त्या पण तोडते. आणि इथे बघा त्या आजी त्यांना पण घेऊन गेल्या आणि आम्हाला पण आणून दिल्या त्यांनी. आम्ही जिथे रेंटने राहतो त्या आजींनी आम्हाला ह्या पपया वगैरे आणून दिल्या. हे बघा आम्ही लगेच कापल्या पण आणि खाल्ल्या पण. मोक्षला तर खूप आवडल्या, आमच्या आजींना पण आवडलं. आणि त्यानंतर मी पपई खाल्ली. ताईने आम्ही सगळ्यांनी पपई वगैरे खाल्ली आणि आजीने आम्हाला डोकं बघायला लावलं. तर इथे मोक्षू आम्ही लहान असताना मी आजीचं ताई आणि बघायला लावत होती. तेच मी केस वगैरे विंचरून दिला. इथे बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हे असं दाखवते की सगळ्यांना प्रश्न पडत असेल हे का आणि केस वगैरे कसं काय विंचरत असेल. तर हे बघा मी आजीचा केस वगैरे विंचरून पण गेला आणि जुडा पण मारला. आणि आता मी तयारी पण करून घेत होती. त्यानंतर ना चहा ठेवायची होती. तर तिथे घरी पण मला चहा ठेवायला लावतात आणि इथे पण ना माझ्या मम्मीच्या घरी पण माझ्या घरची चहा आवडते. ताईने मला चहा ठेवायला लावली, सगळ्यांसाठी चहा केली. मम्मी पण आली मग कामावरून, मम्मीने पण चहा घेतली. तर इथे ना खूप घाम येत होता, गरम होत होते, उन्हामुळे जास्त त्रास होत होता. तर मग इथे थोडं फ्रेश झालं, त्यानंतर थोडं बरं वाटायला लागलं. तर इथे बघा माझे पण केस मी विंचरत आहे. तर मी इथे तयारी वगैरे झाली, नंतर मी चहा बनवायला आली होती. तर इथे ना व्हिडिओ मी खूप फास्ट केलेला आहे, स्पीड वाढवला आहे, त्यामुळे इतके फास्ट दिसत आहे. त्यानंतर मम्मी आल्यानंतर आम्हाला गहू वगैरे निवडायला लावलं. त्यानंतर मग बाहेर गेलो पाणीपुरी वगैरे खायला. मग तिकडनं आलो परत आजींसाठी पण खायला घेऊन आलो घरी. त्यानंतर मग जेवणं वगैरे खूप उशिरा झाले आमचे. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ नवनवीन तुम्हाला लवकर तुमच्यासमोर येतील. तर इथे बघा झाली होती आपली चहा. तुम्ही पण या सगळेजण चहा घ्यायला आणि पपई खायला. इथे बघा खूप गोड होती, आजी झाडावरची पपई खूप छान लागत होती. तर भेटूया आपण आता नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.